बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरमधील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न काय आहे नीट वाचायचे आणि उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करायला विसरायचं नाही। तर बघा आजचा प्रश्न काय आहे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे म्हणजे कोणत्या कलमांतर्गत गुन्हा आहे। बघा बरेच जण ही घोडचूक करतात की ज्यावेळेला आपण गाडी चालवतो त्यावेळेला काय करत असतो, मोबाईल वापरत असतो। तर तो मोबाईल वापरणं कोणत्या कलमांतर्गत गुन्हा आहे किंवा तुमच्यावरती कोणत्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो हे इथं दिलेला आहे। हा कलम नीट लक्षात ठेवायचा आहे आणि कृपया करून मोटार चालवताना किंवा गाडी चालवताना मोबाईल वापरायचा नाही मित्रांनो। अर्जंट कॉल असेल तर गाडी साईडला घ्यायची आहे आणि फोन उचलायचा आहे। तर कोणत्या कलमानुसार गुन्हा आपल्यावरती नोंदवला जाऊ शकतो, कलम 184, कलम 189, कलम 190 आणि कलम 192। चला याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, कलम 184 नुसार आपल्यावरती काय केला जातो, गुन्हा नोंदवला जाऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये ड्रायव्हर भरती असू द्या, त्या ड्रायव्हर भरतीसाठीची अतिशय दर्जेदार लेक्चर सिरीज जी आहे, लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर भरतीमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, तांत्रिक असू द्या, त्याचबरोबर इन्शुरन्स संदर्भातील असू द्या किंवा अन्य कोणतेही सिग्नल्स वगैरे या संदर्भातील प्रश्न असू द्या, या सर्व प्रश्नांची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो आपली ही जी काही ड्रायव्हर भरतीची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, ती प्लेलिस्ट तुम्ही पाहायची आहे म्हणजे तुमची ड्रायव्हर भरतीची जी तयारी आहे ती तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं होऊन जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही, म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वाचे जे काही लेक्चर सिरीज आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे। तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या प्रश्नमालिकेला। बघा वाहन वापरण्याचा कर किंवा टॅक्स न भरल्यास कोणती कारवाई होऊ शकते। बघा आपण जी गाडी वापरत असतो त्याचा टॅक्स जर नाही भरला तर त्याच्यानुसार आपल्यावर कोणती कार्यवाही होऊ शकते, फक्त दंड, वाहन जप्ती, परवाना रद्द आणि वरील सर्व। याचं करेक्ट आन्सर बघा मित्रांनो काय असणार आहे, तुम्हाला याचं करेक्ट आन्सर माहित असेल तर निश्चितच तुम्ही काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे वरील सर्व। म्हणजेच आपण आपल्या गाडीचा टॅक्स जर नाही भरला तर आपली गाडीवरती दंड होऊ शकतो किंवा वाहन जप्त किंवा परवाना देखील रद्द होऊ शकतो। त्यामुळे हे सर्व वरील जे काही ऑप्शन आहेत ते ऑप्शन आपल्या संदर्भात होऊ शकतात। त्यासाठी काय करायचं आहे, आपल्या गाडीचा टॅक्स जो आहे तो टॅक्स वेळोवेळी भरायचा आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, RTO चे पूर्ण स्वरूप काय किंवा RTO चं पूर्ण फुल फॉर्म तुम्हाला इथं विचारलेला आहे। रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर, रिजनल ट्रॅफिक ऑफिस, त्याच्यानंतर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस आणि रोड ट्रॅफिक ऑर्गनायझेशन। RTO चा फुल फॉर्म तुम्हाला इथं विचारलेला आहे। तर बघा काय आहे, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस। RTO चा फुल फॉर्म काय आहे, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र कोण देतो, RC आपल्याला कोण देतं। अतिशय सोपा प्रश्न आहे, पोलीस, RTO, वाहन डीलर आणि मोटार कंपनी। चला तुम्हाला सगळ्यांनाच या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर माहित असणार आहे। तर RTO जे आहे ते RTO आपल्याला काय करत असतं, तर हे जे काही RCचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र देत असतं, त्यालाच काय म्हटलं जातं, नोंदणी प्रमाणपत्र, आपल्या गाडीचं नोंदणी प्रमाणपत्र। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कलम 112 नुसार काय बंधनकारक आहे। बघा कलम जो 112 आहे त्याच्यानुसार काय बंधनकारक आहे, कलम 112। मित्रांनो तुम्हाला हे कलम सगळे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करू द्या, तुम्हाला कलमांवरती हे प्रश्न निश्चितच विचारले जातात। तर वाहन विमा, वेग मर्यादा पाळणे, सिग्नल, वाहन फिटनेस। बघा 112 कलम कशाच्या संदर्भात आहे हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे, जरा डोक्याला ताण द्या आणि आठवा हे कलम कशाच्या संदर्भात आहे आणि याचं करेक्ट आन्सर स्क्रीनवरती आहे, वेग मर्यादा पाळणे याच्या बाबतीत कलम 112 आहे। हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ड्रायव्हिंग लायसन्स देताना प्राथमिक वैद्यकीय चाचणी कोण घेतो।
बघा, आपण ज्यावेळेला ड्रायव्हिंग लायसन काढत असतो त्यावेळेला आपली प्राथमिक वैद्यकीय तपासणी असते, ती तपासणी केली जाते. तर ती तपासणी कोण घेतो हे विचारलेलं आहे. पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी आणि वाहन निर्माता. चला, करेक्ट आन्सर जे आहे ते करेक्ट आन्सर प्लीज कमेंट करा. ऑप्शन काय जो आहे तो तुमच्या मनातील कमेंट करा आणि तुम्हाला सर्वांना याचं करेक्ट आन्सर माहित आहे. नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी जे आहे ते वैद्यकीय अधिकारी आपली प्राथमिक तपासणी घेत असतात ज्यावेळेला आपण ड्रायव्हिंग लायसनची काढायला जात असतो त्यावेळेला. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. वैध विमा नसलेल्या वाहनास दंड किती आहे? बघा, आपला इन्शुरन्स संपलेला आहे आणि आपण तशीच गाडी चालवतोय आणि गाडी पकडली तर आपल्याकडून किती दंड घेतला जाऊ शकतो हे बघा इथं ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. आणि तुमच्या मनातील जे तुम्हाला माहित असलेला ऑप्शन आहे ते ऑप्शन कमेंट करायचंय. तर बघा, याचं करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो, तर 4000 रुपये हा दंड तुमच्याकडून वसूल केला जाऊ शकतो जर तुमच्याकडे वाहनाचा विमा नसेल तर, किंवा विमा संपलेला असेल तर. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. वाहन चालकाने वाहन चालवत असताना चष्मा घालणे बंधनकारक असेल तर कोणत्या वर्गात मोडतो? बघा, आपण ज्या वेळेला गाडी चालवतो त्यावेळेला चष्मा घालणं बंधनकारक असेल तर ते कोणत्या वर्गात मोडतो? इथं आपल्याला त्याचा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे आणि वर्ग विचारलेला आहे. MC, TR, LMV, MCWG. चला, करेक्ट आन्सर मित्रांनो पहा काय आहे याचं. MCWG या वर्गात मोडत असतं. जर वाहन चालकाने वाहन चालवत असताना चष्मा घालणे बंधनकारक असल्यास ते कोणत्या वर्गात मोडतं आपल्याला इथे विचारलेलं आहे आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे MCWG. चला, पुढचा प्रश्न बघा, आजच्या प्रश्न मालिकेतील तुमच्या समोर आहे. मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न काय आहे. वाहतूक नियंत्रणासाठी कोणते संकेत चिन्ह वापरली जातात? वाहतूक नियंत्रणासाठी कोणती संकेत चिन्ह वापरली जातात हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तर काय आहे याचं बघा. वरील सर्व पर्याय जे आहेत ते पर्याय योग्य आहेत. दोन्ही संकेत आहे, हातवारे आहे, वाहतूक चिन्ह आहे आणि वरील सर्व पर्याय. तर हे सर्व पर्याय याच्यासाठी वापरले जातात. कशासाठी? वाहतूक नियंत्रणासाठी संकेत चिन्ह हे वापरले जातात. तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.